आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, गेल्या 15 दिवसात 195 लोकांचा बळी घेणाऱ्या 2 बॉम्बस्फोटांचे मोठे निकाल लागले। दोन्ही निकालातून सगळे आरोपी निर्दोष सुटले। 195 लोकांचा जीव गेला, अनेक जायबंदी झाले, पण दोषी कुणीच नाहीये। जर ते निर्दोष असतील तर मग ते सुटायलाच हवेत, पण बॉम्बस्फोटात जे मेले त्या कुटुंबियांना तुम्ही काय सांगणार आहात? बॉम्ब चालत लोकांमध्ये गेले का? बॉम्ब आपोआप फुटले का? नशीब बॉम्ब फुटला हे तरी सिद्ध झालं कोर्टात, नाहीतर बॉम्बही निर्दोष मुक्त झाले असते। मुंबई बॉम्बस्फोटात 189 निष्पाप मारले गेले। मालेगाव बॉम्बस्फोटात 6 जणांचा जीव गेला। त्या निष्पाप जीवांच्या न्यायाचं काय हो? गेल्या 16 वर्षात न्याय मिळेल या आशेवर या माणसांनी कितीतरी संघर्ष केला असेल, कोर्टाच्या कितीतरी चक्रा मारल्या असतील। जर पकडलेले आरोपी निर्दोष होते तर मग त्यांना वर्षानुवर्ष तुरुंगात का राहावं लागलं? त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, नंतर ते निर्दोष सुटले, त्याचं काय करायचं? त्याची भरपाई कोण करून देणार आहे? खरंच खोट्या केसेस रचल्या गेल्या का? पुरावे सादर केले नाही म्हणून एका मागोमाग एक आरोपी सुटत असतील तर हे सुरक्षा यंत्रणांचं अपयश नाही का? पुरावे देण्याची जबाबदारी नीट पार पाडली नाही का? सगळे साक्षीदार कसे काय फितूर झाले? 19 वर्षानंतरही खऱ्या सूत्रधारांचा शोध लागत नसेल तर लोकांनी विश्वास कुणावर आणि कसा ठेवायचा? कोर्टाला निकाल द्यायला इतका वेळ का लागला, हाही सवाल आहे। तपास यंत्रणांनी चुकीच्या व्यक्तीला लक्ष्य केलं का? मालेगाव बॉम्बस्फोटाच्या नंतर भगव्या दहशतवादाची थिअरी मांडली गेली, ती सगळी थिअरी खोटी ठरली का? भगवा दहशतवाद ही थिअरी मांडून काय साध्य करायचं होतं? तो शब्दप्रयोग एका नेरेटिव्हचा भाग होता का? संघ आणि सरसंघ चालक हे मुख्य निशाण्यावर होते का? असे अनेक प्रश्न आज उपस्थित केले जात आहेत। दहशतवादी हल्ल्यावरून एकमेकांवर चिखलफेक केली जाते, राजकारण केलं जातंय, ते योग्य आहे का? दिवसा ढवळ्या बॉम्बस्फोट होतात, माणसं मारली जातात, न्यायालयीन लढाया लढल्या जातात, निष्पाप माणसं भरडली जातात। हे काय दर्शवत आहे? आपल्या यंत्रणांचं ढळढळीत अपयश की यंत्रणांमधला राजकीय हस्तक्षेप? बॉम्बस्फोटाच्या 2 निकालांनी अनेक प्रश्न निर्माण केलेत आणि या सगळ्या प्रश्नांची आज आपल्याला उकल करायची आहे। पण बघूया न्यायालयानं दिलेल्या निर्णयावरचा हा खास रिपोर्ट। मालेगाव बॉम्बस्फोट, सर्व आरोपी निर्दोष। 17 वर्षांनंतर खटल्याचा निकाल। मालेगाव बॉम्बस्फोट कुणी घडवले? 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला। विशेष NIA न्यायालयानं या प्रकरणातल्या 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। केवळ संशयाच्या आधारे एखाद्या आरोपीला दोषी ठरवता येत नसल्याचं महत्त्वाचं निरीक्षण कोर्टाकडनं नोंदवलं गेलं। या 7ही आरोपींच्या कपाळाचा दोषी असल्याचा शिक्का या निकालानंतर हटलेला आहे। त्या 323 साक्षीदारामध्ये कुठल्याही प्रकारचा पुरावा कोणत्याही आरोपीबद्दल प्रॉसिक्युशनने सिद्ध करू शकला नाही, त्याच्यामुळे आज कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। सुधाकर चतुर्वेदी आरोपी क्रमांक 11 की त्यांच्यापाशी काही RDSचे स्टेन्स त्यांच्या घरात पोत्यावरती भेटलेले आहेत आणि त्यामुळे आमच्यावरती UAP लावून खटला दाखल करण्यात आला होता। पण हा पूर्ण बिल्टअप आणि फ्रेम्ड अप आहे हे सिद्ध झालेलं आहे आजच्या निकालावरती। गुरुवारी सकाळी 10:30 वाजल्यापासूनच NIAच्या विशेष कोर्टात खचाखच गर्दी झालेली। 7ही आरोपी कोर्टात हजर होते। काही आरोपींच्या नातेवाईकांनी या निकालासाठी कोर्टात हजेरी लावलेली। या खटल्याचा तपास करणारे ATS आणि NIAचे अधिकारी सुद्धा कोर्टात दाखल झालेले। साधारणतः सकाळी 11च्या आसपास न्यायाधीश अभय लोहाटींनी निकालाचं वाचन सुरू केलं आणि अनेकांनी आपले श्वास रोखले। आरोपींवरती लावलेले आरोप सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं म्हणत कोर्टानं भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर, माजी लष्करी गुप्तचर अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर धर द्विवेदिया यांना निर्दोष मुक्त केलं। सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या वेळच्या राजकीय लोकांकडनं आणि ते एक मोठं नाव त्यात ऍड करण्यात आलं। फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं, पण ह्या केसमध्ये ती गाडी
साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही. मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल, चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे, जे ह्या केसमध्ये केलेलं नाहीये. कोर्टाने हे सांगितलं की जे 350 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना आरडीएक्स मिळवलं, त्यानंतर आरडीएक्स ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाहीये. त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं. या निकालाचं वाचन करताना कोर्टानं नोंदवलेलं निरीक्षण तपास यंत्रणांना चपराक देणारं होतं. कोर्टाच्या निरीक्षणानुसार आरोपींवरती लावलेले आरोप सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरली. स्फोटाच्या तपासादरम्यान अनेक तांत्रिक चुका झाल्या. या स्फोटात मोटरसायकलचाच वापर झाला हे सिद्ध करता आलेलं नाही. प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स घरात ठेवले याचा कोणताही पुरावा नाही. अभिनव भारतच्या डोनेशन आणि आर्थिक व्यवहारात आरोपींचा संबंध आणि दहशतवादी कृत्यांसाठी त्या पैशांचा वापर झाला हे सिद्ध करण्यात अपयश आलं. घटनास्थळी पार पडलेला पंचनामा योग्य नाही. 4 यंत्रणांनी केलेल्या तपासात समन्वय नाही. या आरोपींवरती लावलेले गुन्हे चुकीचे आहेत. आरोपींमध्ये गुप्त बैठका झाल्या हे सिद्ध होत नाही आणि सोबतच तपास यंत्रणांकडनं अनेक तांत्रिक चुका झाल्याचं निरीक्षण कोर्टाकडनं नोंदवलं गेलं. बड़े बड़े जो गवाहदार थे वो मुकर गए और दूसरी बात कोर्ट ने ये कही कि जो केस सर्कमटेंशियल एविडेंस में थी वो चेन ऑफ सर्कमटेंसेस प्रोसिक्यूशन एस्टेब्लिश नहीं कर पाई. और तीसरी बात मुझे जो लगता है जो इतना वक्त लगा है इस ट्रायल वो बहुत इनऑर्डिनेट डिले है. वो इतना डिले क्यों हुआ? और मुझे लगा कि कई बार प्रोसिक्यूशन की तरफ से भी ऐसे विटनेस एग्जामिन किए गए जो हॉस्टाइल होते रहे. अब मुझे लगता है कि इस प्रकार से ट्रायल खींची गई, लंबी टाइम वक्त चली, परिणाम आरोपी को बेनिफिट ऑफ डाउट का फायदा मिल गया. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानं अनेकांना गेल्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या एका निकालाची आठवण झाली. 2006 सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सबळ पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली. मालेगाव प्रकरणातही आरोप सिद्ध न झाल्यानं आरोपी निर्दोष मानले गेले. या दोनही केसेसच्या निकालानंतर एक प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला. बॉम्बस्फोट झाला, निष्पाप लोकांचे जीव गेले, कैक वर्ष खटलेही चालले, शेवटी आरोपी निर्दोष मुक्त झाले. मग या प्रकरणातले खरे आरोपी नेमके कोण? प्रशांत बाग आणि अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.